नमस्कार सर. नमस्कार. काल मंगळवेढा नगर परिषदेसाठी चांगल्या पद्धतीने मतदान होऊन परवा दिवशी मतदान झाले. काल निकाल झाला. अभिताई आवताडे यांचा विजय झाला. किंग मेकरची भूमिका तुम्ही मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पार पाडली. काय आपली पहिली प्रतिक्रिया असेल? मी आयुष्यात कधी स्वतःला किंग मेकर म्हणवून घेतलं नाही. जी काही 50-100 महत्त्वाची कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करत आहेत त्या सगळ्या सहकार्याने मनावर घेतलं आणि या कार्यक्रमामध्ये मनापासून भाग घेतला. सर्वांनी मिळून एक उत्तम पद्धतीच्या नगर विकासाच्या कामाला शिलेदार मिळावेत, नेमले जावेत या उद्देशानं धडपड केली. त्याला यश आलं. माझं समाधान आहे. कुठंतरी या संपूर्ण निवडणुकीमध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधामध्ये मतदारांची एक मोठी लाट होती. बरेच भाजपचे पदाधिकारी पण यामध्ये सहभागी झाले नव्हते. कुठे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय झाला असं वाटतंय तुम्हाला? आदरणीय आमदार समाधान आवताडे साहेबापासून भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं. त्यांच्या विरोधात किंवा त्यांना नावं ठेवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. सत्तेच्या राजकारणाचं काम करत असताना थोडी नाराजी, थोडी खुशी अशा गोष्टी चालत राहतात. हळूहळू हा सगळा निवडणुकाचा धुराळा खाली बसेल आणि बऱ्याचशा लोकांनी एक काम करणारा कार्यकर्ता अजिताप्पा जगतापांच्यासारखा नानाविध सगळ्या कमिट्यावर, नानाविध सगळ्या नगरपालिकेच्या सवलतीचा अभ्यास असणारा नेता बाजूला झाला, याच्याबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. याची मला जाणीव आहे. परंतु आज राजकारणामध्ये चढउतार असतात, यश अपयश असतात. अशा अपयशाला सामोरं जाऊन जनतेच्या कोर्टात पुन्हा आपल्याबद्दल असलेले गैरसमज दूर करून कार्यकर्त्यांना पुढं जायचं असतं, नेत्यानं पुढं जायचं असतं. त्या पद्धतीचं काम निश्चितपणानं केलं जाईल. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्यासाठी अत्यंत मनापासून प्रेम असलेला नेता म्हणून पवारसाहेबांची या तालुक्याला ओळख आहे. मारवाडी वकील आणि शेठजी यांच्या प्रेमापोटी मी हा कारखाना तुम्हाला देत नाही, तर या तालुक्याच्या भल्यासाठी आणि 4 तरुणांना नोकरीला हाताला काम मिळावं या हेतूनं हा साखर उद्योग मी आपल्या तालुक्यामध्ये देतोय असं पवारसाहेबांनी सांगितलं. आणि एका सहीच्या फटकाऱ्यात त्यावेळेला पूर्ण रक्कम कारखान्याला लागणारी ती देखील देण्याचा निर्णय मुख्यमंत्री म्हणून पवारसाहेबांनी घेतला. मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे जाहीरनाम्यामध्ये जी तुम्ही सर्व मतदारांना आश्वासनं दिली होती, ते आता तुमचे नगराध्यक्ष झालेले आहेत. तुमचेच जवळजवळ पॅनल आलेलं आहे, नगराध्यक्ष पण तुमचेच आहेत. त्या सर्व आश्वासनं पूर्ण होतील का? आणि ज्या मंगळवेढा शहरातल्या ज्या समस्या आहेत, ज्या अशा तशाच राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण होतील का? साधारण रस्ते, पाणी, वीज, गटार स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या सर्व बाबीवर लक्ष घालून आमदार साहेबांच्या सहकार्यानं सगळ्यांनी मिळून या शहराच्या विकासासाठी काम करावं लागेल. असं काम करताना विरोधक म्हणून आम्ही एखाद्या कामाला मोडता घातला तर विकासाच्या कामाला गती मिळणार नाही. किंवा आम्ही एखादा प्रस्ताव विकासाचा दिला नगरपालिका म्हणून, तर त्याला सत्ताधाऱ्यांनी मोडता घातला तर
तर विकासाचं काम होणार नाही. उलट सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी हातात हात घालून या विकास कामाला गती कशी देता येईल, आदर्श नगरपालिका म्हणून या नगरपालिकेचं कौतुक कसं होईल, आदर्श नगरसेवक म्हणून कामाला गती कशी मिळेल, या दृष्टीनं काम करण्याची गरज आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्ही तालुक्यामध्ये तिथजित विकास आघाडीचे बहुसंख्य नगरसेवक आणि दोन्हीकडे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. आगामी 8 दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता चालू होईल अशी बातमी कळते आहे. याच अनुषंगानं अनिलदादा सावंत, भगीरथदादा बालके, तुम्ही स्वतः आणि अजून बाप्पासाहेब सगळे मिळून मंगळवेढ्यातील 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती गणांसाठी काय मोर्चे बांधणी करताल का? निवडणुका कशा पद्धतीने लढवण्यासाठी काय नियोजन आहे का? साधारण या तालुक्याच्या बांधावर, या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी साखर उद्योगाची पेरणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. परंतु साखर कामगारांना न्याय देण्याबद्दलची भूमिका, ऊस उत्पादकानं मोठ्या कष्टानं गव्हाणीपर्यंत पोचवलेल्या ऊसाबद्दलच्या अडचणी, ह्या खूप भयानक स्वरूपाच्या आहेत. 86-032 बद्दल ऊस उत्पादकालाही आस्था वाटत नाही आणि साखर कारखानदारालाही आस्था राहिली नाही. अशा परिस्थितीत 265 हा वाण कारखान्यांनीही स्वीकारला आहे आणि ऊस उत्पादकांनीही स्वीकारला. परंतु वाहतुकीचा खर्च, साखर उत्पादनाचा खर्च विचारात घेता आज साखर कारखानदारी मोठ्या अडचणीत आहे.